दाखवा. हा 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 हा, एक नंबर, जबरदस्त. कोणी जायत होता ना माझा मळे, सगळे हे मळे मळे. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, गेले 5 दिवस धोधो पाऊस पडतोय कोकणात. आज आपण खास चढणीचे मासे चढले आहेत का हे बघायला आलो आहे. जमलं भेटले वगैरे मासे तर नक्कीच दाखवू. आता आपण आपल्या पोहायच्या ठिकाणी आलो आहे. सो इथून आता पहिलं खाली जाऊया. चला, नदीला बघा पाणी किती आलं आहे. पाऊस बराच पडला आहे. इथे बघूया मासे चढलेत का ते, कारण इथे आपल्याला कळतात, आपल्याला पाहायला मिळाले. चावले मंडळी, मासे तर तळतायत. आम्हाला एकच मासा भेटला, बाईने हाताने पकडला. इथे मासे उड्या मारायला लागले, पण एवढ्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहात आम्ही काहीच घेऊन नाही आलो आहे. म्हणजे ईन वगैरे असती किंवा मग इतर काही साहित्य असतं, कोयन वगैरे असती, तर मग आम्ही काहीतरी प्रयत्न केला असता. पण मासे उड्या मारतात ते तुम्हाला दाखवतो. चढणीचे मासे, अवघा एकच मासा भेटला आपल्याला. आहे ना कुठं मंडळी, पाण्याचा प्रवाह बघा काय वाढलाय. मासे चढतायत आहे ना बाई, पण आम्ही काही ईन वगैरे काही हा मोठा प्रवाहात तर मासे पकडता येणार नाही. पण कमी झालं तर मात्र थोडंफार मिळण्याचे चान्सेस आहेत. बघूया. हे पांडुदा निघाला, आमचा पांडुदा आलाय, त्याचं बांधण पण यावेळी कोसळलं आहे. मंडळी, आपण आहे ना अजून एका स्पॉटला आलो आहे, जिथे थंडीचे मासे पकडले जात आहेत. ईन बिन घेऊन सगळीच मंडळी आले. पाण्याचा मोठा प्रवाह आहे. हे बघा मंडळी, बघा इकडे मासे पकडण्याचा कार्यक्रम चालू आहे. फुल ॲडव्हेंचर, फुल ॲडव्हेंचर. मंडळी, इकडे धामनाथ साहेब आहेत. साहेब, नाव काय तुमचं? सुभाष धामनाथ. सुभाष धामनाथ साहेब आहेत. त्यांना मासे गावले चांगले. पिशवीत बघा मासे लागतात. मंडळी बघा, एवढ्या मोठ्या नदीच्या पात्रात देखील मासेमारी केली जाते. कोण ईन घेऊन आलंय, कोण काय घेऊन आलंय. आम्हाला तेवढा एकच मासा भेटला. भाईला सांगितलं ईन घे, काहीतरी करू. बघा इकडचे ग्रामस्थ मंडळी धामनाकवाडी, राजवाडी वगैरे किंवा मग आमच्या इकडे डिकेवाडी, तुरळगावातून सगळे मासे पकडायला येतात. त्या साहेबांना पण चांगलेच मासे भेटलेत. इथे बघा, कोकणातल्या पारंपरिक मासेमारीमध्ये कोयन वापरतात, खेकडे पकडायला आणि मासे पकडायला चढणीचे. तिथे दादा कोयन लावत आहेत. तिकडे देखील मंडळी बघा किती आली मासे पकडायला. जबरदस्त. बघा, ह्या साहेबांचा ना लक चांगला आहे. भरपूर हो मासे बाहेर पडले त्यांचे. दाखवा. हा 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 हा, एक नंबर, जबरदस्त, भारीच. जबरदस्त ॲडव्हेंचरस मासेमारी. माणसं बघा किती गोळा झालेत मासे पकडायला. हे बघा झाड आलो. हे बघा, तुम्ही पण या बनाव. होय होय, सगळ्या मुंबईकरांना सांगतो मासे गावतायत, गावाला या. होय ना. हो, यांचे मासे सगळे बाहेर येतात. ते जर पिशवी बंद करा. हे बघा, त्या मामाने एकदम पाण्यातच टाकली होती जाळी. सगळा कचरा आला, पण मासे गावले 4-5. हा, कडवईवाले आहेत काय? धामणीतले पण आलेत. धामनाकवाडी सगळे.
धामणीतलं पण आले तर ते धामनाकवाडी. आताचा मासा, चढणीचा मासा जरा चावू लागली तरी पळणार पळतो, चढत नाही, हलका शांतता मासा. लागते. हलका मासा. बरोबर. आता जायचं नाही, हे राहायचं आता आपण. आता पाणी जोरात झालंय ना. हो भरपूर. बघा प्रवाह बघा किती जोरात आलाय. सगळी त्या बाजूची माणसं तिकडे. आता छोटे छोटे पाण्याचे प्रवाह आहेत ना, तिथे पकडण्यात अर्थ आहे. आता इथे मोठ्या पाण्यात काही उभं राहणं पण चुकीचं आहे, कारण आपण एकदम नदीच्या पात्रात आहोत. खतरनाकवालं ॲडव्हेंचर फिशिंग, कोकणातली ट्रेडिशनल फिशिंग. मंडळी सगळ्यांची आहे ना धावपळ सुरू आहे, कारण पाण्याचा प्रवाह वाढतोय. आणि इकडे बघा पाणी मॅनेज केलं जात आहे. छोटे छोटे पाण्याचे प्रवाह इकडून तिकडून मॅनेज केले जात आहेत. तिथून आता कोयन लावली आहे, तर कोयनीतून पण एवढ्या मोठ्या प्रवाहात मासे पकडणं खरंच खूप खतरनाक आहे. पण आमचे धामनाक साहेब बघा पाण्याला जरा पण घाबरत नाहीत. आता पंचीवरून जाणार. मळू मासा ना. हा बघा, हाच या चवीचा मासा गोडा पाण्यातला. रस्त्याचं जे ट्रॅफिक डिवायडर असतो तो पण वाहून आलाय. बापरे, काय काय वाहून येत आहे. चला, पाण्याचा प्रवाह वाढला आहे, त्याच्यामुळे कोयन काढली जाते इथून. आता पूर्ण पाण्याचा वेगच वाढला आहे, त्याच्यात मासे पकडणं कठीण जाईल. असं बघा, असे ट्रॅप लावावे लागतात वेगवेगळ्या. कमी पाण्याच्या प्रवाहात मासे चांगले वरती चढतात. पण आता पाऊस एवढा लागला आहे की नदीने रुद्ररूप धारण करायला सुरुवात केली आहे. वरून येणारं पाणी बघा किती वेगाने येत आहे. त्या कोयनीमध्ये काहीतरी मिळाले असतील तेवढे मासे. पण एक वेगळी मजा आहे, एक वेगळा थरार आहे, एक वेगळाच आनंद आहे. मंडळी पाण्याचा प्रवाह बघा असा वाढला आहे अचानकपणे. आणि इथे ना मोठा रांजण खळगा आहे, खूप डीप. आणि त्या बाजूला अर्धी माणसं आहेत, या बाजूला अर्धी माणसं आहेत. आणि चालली आहे कोकणातली पारंपरिक मासेमारी, चढणीचे मासे. बघा ही मजा असते गावाकडे. तर इकडे धामनाकवाडीतून आलेत, आता त्या बाजूला जाल कसं. अच्छा, पोहून जाणार म्हणतायत. आणि तिकडे पण काही मंडळी आली आहेत, पाणी कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अजून खावल्या उडायचं आहे असं म्हणतायत. बघूया आपण पण थोडा वेळ यांच्यासोबत थांबूया. हे दादा सांगतायत अजून चढायचे तर मासे बाकी आहेत. 2 दिवस भरपूर चढले ना. हो भरपूर. तुम्ही धामनाकवाडीतलेत ना. काय नाव तुमचं. लक्ष्मण धामनाक. लक्ष्मण धामनाक साहेब आहेत. त्यांनी कोयन बियन सगळी इन बिन घेऊन आले. कशा पद्धतीत मासेमारी होते हो गावाकडे आपल्या. बांधण धरतात, कोयनी. पण चढणीचे मासे धरायला एवढे लोक काय वेड असतात, म्हणजे काय वेड असते. छंद असतो तो. छंद काय. चढणीच्या माशामध्ये काय एवढा क्रेज आहे कोकणात. चढणीच्या माशाशिवाय मजाच नाही. मजाच नाही ना. खायला पण चवीला टेस्टी एक नंबर. आणि त्याच्या पोटातली अंडी जी असतात, मासा आहे ना, नवीन मासा आहे. आणि पोटातली अंडी असतात ती चांगल्या रोगांवरती म्हणजे चांगली असतात. सरळ आहे ना. बरोबर. पण बघा तिकडे बघा लोक बघा किती आले. खाण्यापेक्षा आहे ना मजा वेगळी आहे, एक ॲडव्हेंचर आहे खाण्यापेक्षा. आणि कोकणातली ही परंपरा आहे. भात शेती. कोकणातल्या माणसाचा भात शेती नंतरचा व्यवसाय कुठला. मासेमारी आणि भात शेती हे प्रमुख व्यवसाय आहेत कोकणातले. त्याच्यामुळे अशी ट्रेडिशनल मासेमारी म्हणजे पारंपरिक पद्धतीचे मासेमारी, बांधण धरून, कोणी इन घेऊन, कोणी कोयन लावून मजा म्हणून पकडतात, एक वेगळी हौस म्हणून. पण हा एक ॲडव्हेंचरच म्हणावं लागेल. एवढं पाणी वाढतं, कधी कमी होतं. इथे जाणकार माणसंच लागतात. दुसऱ्याचं काम नाही. नवख्या माणसाचं कामच नाही. चला मंडळी, आजची आपण मासेमारी बघितली थोडक्यात का होईना, पण मासे आपल्याला इकडे धामनाक साहेबांनी पकडून दाखवले. चला, धामनाक साहेबांच्या आज घरी मजा आहे. आम्हाला एक मासा गावला, आम्ही हातान पकडलेला. आता चुलीत भाजून खातो तुम्ही. कोणी जायत होता ना मासा. मळे सगळे हे मळे बाबा जाऊ नको.
मंडळी मळा मासा बघा एवढा मोठा भेटलाय, एवढा मोठा मळू मासा जबरदस्त. आता चढेल ना हो, आता हळूहळू चढतील. मारीला ती मादी आहे बघितली होती मी. होय काय? किल्ली पण गावली आहे, खेकडा गावलाय, चढलीचा खेकडा चढणीच्या माशासोबत जबरदस्त. मंडळी पावसाने तुर्तास विश्रांती घेतली आहे आणि इकडे बघा आता खवले उडायला लागलेत. ते दादा आहेत ना जाळीमध्ये खवले पकडतायत, जबरदस्त. चला आमच्या भाईने एक आहे ना खावल्या उडवला नाही. भाई मोठा आहे ना, इकडे 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 उडवला त्याने. असंच गेला टाइमपास करत. जबरदस्त. ए शूट टाक. अरे मागायची पण माझा एक उडाला. भाईला एक गावला आहे, 3 पडलेली होती यांचीच, घेतला आणि मगाशी या दादांनी सांगितलं होतं की खवली चढायला थोड्या वेळात सुरुवात होणार, तसंच झालं. ते बघा त्या दादाने एक मोठा असा जाळी मारली, 4-5 खवले मोठे मोठे काढलेत. बघा ते दादा आहेत ना जबरदस्त एक्सपिरियन्सवाले माणूस आहेत. बघा बांबूला जाळी बांधली आहे, इन बांधली आहे आणि त्याने ते काढतायत. बघा भाईने यांची विन टेम्पररी घेतलं आणि मासा बघा केवढा पकडलाय. भाई जबरदस्त रे. सावकाश काढा, जो उडी मारेल. आज तर काय मजा. भाईलाच मला पार्टी द्यायला लागेल, मोठा मासा काढला ना भाई. भाई ऐकत हा. चला मंडळी, आपण आणलेले चढणीचे मासे आई मस्तपैकी छान असे साफ करून घेते. आणि बघा आज आपण कमी मिळाले, पण आपल्याला खवल्या मासा मिळाला, मळू मासे फार असे नाही मिळाले. आई मस्तपैकी छान अशी कापून साफसफाई करून घेते. तर मंडळी आजच्या चढणीचे मासे पकडण्याचा थरार कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. फायनली घरी आलोय, आई मासे वगैरे साफ करून घेतेच. सो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही देखील चढणीचे मासे मिस केले असेल आणि तुमची देखील हे आवडीचा छंद असेल चढणीचे मासे पकडणे, तर आवर्जून कमेंट करून सांगा. मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जाम दमून आलोय, सो भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर काय कोकण आपलं, काळजी घ्या.